ये धोबी घाट है, एशिया का सबसे बड़ा धोबी घाट। आणि आज या धोबी घाटात महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या जाहीर सभेला उपस्थित खासदार आणि भोजपुरी सुपरस्टार रवि किशन जी, आपका मैं तहे दिल से स्वागत करता हूँ, आपका बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो। अरे चालू क्या लगता है अभी? आज चालू है वरळी। हा, आपल्या आवाजाला ते घाबरला माहिती। वरळी मतदारसंघामध्ये आता एक नवा इतिहास लिहिणार आहे। नवा इतिहास लिहिणार ना महायुतीचे उमेदवार मिलिंद देवरा हा इतिहास लिहिणार। नया इतिहास लिखा जाएगा और उसका नाम है मिलिंद देवरा। हिंदी में बोलूं मराठी किसमें? तुम्ही 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबणार पक्का? मिलिंद देवराला निवडून आणणार? माझ्या लाडक्या बहिणीने हातवर करा, किती लोकांना पैसे मिळाले? जे बाकी आहेत त्यांना पण पैसे मिळणार, त्यांना पण देणार। एकही माझी बहीण वंचित राहणार नाही। आणि लाडके भाऊ पण आहे तिकडे, लाडक्या भावांना पण प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय आपण घेतला। देशाचं पहिलं राज्य आहे की प्रशिक्षण भत्ता देणारं हे पहिलं राज्य आहे। आणि आपली मुलं जी आहे शिकलेली, रवि किशन जी, ये हमारे राज्य में जो 12वीं डिप्लोमा डिग्री जो हुए उनको महीने में 6,000, 8,000, 10,000 रुपए स्टाइपेंड देने का निर्णय लिया हमने। असे किती निर्णय, लाडकी बहीण योजनेला विरोध किती लोकांनी केला, भरपूर कोर्टात पण गेले, कोणी 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 खोडा घातला, जोडा दाखवणार पक्का। मतदानाच्या दिवशी जे कोणी येतील मत मागायला त्यांना म्हणायचं आमच्या लाडकी बहीण योजनेला विरोध तुम्ही का केला? तुम्ही काय काय म्हणाले? महिलांना काय भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का? अरे बाबा, थोडी तरी जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती। माझ्या लाडक्या बहिणींचा अपमान तुम्ही केला, पण तुम्हाला मी सांगतो, हा एकनाथ शिंदे कुणाचाही बाप आला कुणा तरी सुद्धा लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार। इतना डर हो गया इनको लाडली बहन से, अब उनके पैरों तले जमीन खिसक गई है। बोले अभी क्या होगा? ये इतनी बहना महायुति बोल रही है तो हमारे तो भट्टा गुल हो जाएगा। और अभी हम लोग धोबी घाट में, धोबी घाट वाले धुलाई अच्छा करना जानते हैं। अरे हम लोग सब लोग अच्छे कपड़े कड़क पहनते आपके वजह से। और अभी आपको कौन सी धुलाई करनी है? महाविकास आघाड़ी की। यहाँ पर 3 आमदार होने के बावजूद हुआ क्या काम? झालं काम? मग आता काय करणार? 3 आमदार, 1 खासदार, 3 माजी महापौर, तरी सुद्धा तुमच्या या मतदारसंघाला काय मिळालं? क्या मिला है? कुछ मिला है? और इसलिए खुद सांसद होने के बावजूद राज्यसभा सदस्य होता मिलिंद देवरा, त्याला बोललो तुझी गरज आहे, ये इकडे आणि इकडे इथं उभा राहा।
आणि आता आपला सेवक बनवून या ठिकाणी तो काम करणार। धोबीघाटच्या समस्या ज्या आहेत त्यात आपण सोडू, परंतु लोकांच्या सुखदुःखामध्ये कोण धावून येतो? शिवसैनिक, महायुतीचा कार्यकर्ता। काही झालं, आता इथं कोळीवाडा आहे, कोळीवाडा बाजूला तिकडे कोळी लोकांनी मागणी केली की जो काही पुलाचा स्पॅन होता तो 75 मीटरचा 150 मीटर करायचा, बरोबर ना? म्हणजे अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तुमच्या आमदारांनी सांगितलं, हे होणार नाही, हे होणार नाही। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्याच दिवशी कोळी लोकांना बोलवलं, अधिकाऱ्यांना बोलवलं, आयुक्ताला बोलवलं, बोले आपल्याला डिझाईन बदलायला लागेल, 350 कोटी जास्ती खर्च होईल। अरे मी बोललो काय बदलायचं ते बदल, पण हा स्पॅन वाढवून दे, कोळी लोकांना त्यांच्या बोटी सुरक्षितपणे आल्या गेल्या पाहिजे। लगेच आपण करून टाकला निर्णय ताबडतोब। आणि म्हणून या ठिकाणी सरकार कोणासाठी आहे? सरकार सर्वसामान्य माणसासाठी आहे, गोर गरिबांसाठी आहे। या ठिकाणी मुंबई मधले रस्ते, अभी हम लोग रवि किशन जी मुंबई में इतने साल खड्डे में प्रवास किया, सब लोग हर बारिश में खड्डा खड्डा, लोग मरते थे।